आज कार्य वेस्ट महाराष्ट्र, वेस्टर्न इंडिया. दादा, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या वर्षीपासून सगळं सुरू आहे, त्याचे प्रत्यक्ष परिणाम आलेले आहेत. त्याचा आज अनेक राज्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी पाहिलं सगळं. त्याचं काय नेमकं परिणाम मिळालेले आहेत आणि काय स्वरूप मिळालेलं आहे? गेले 2-3 वर्ष आमची संपूर्ण टीम काम करते. म्हणजे डॉक्टर जावकर साहेब असतील किंवा मायक्रोसॉफ्टचे जे काही इंजिनियर आहेत आणि आमची इथली जी सर्व नलवडे सर आणि सर्व त्यांची टीम गेले 2-3 वर्ष जेव्हा काम करतात आणि यावेळी पहिल्यांदा ऊसाचे रिझल्ट आलेले आहेत. ऊस जवळजवळ 12 महिन्याचं पीक आहे. थोडासा गेल्या वर्षी आम्ही थोडा उशिरा ऊस लावला होता. असं असताना सुद्धा, कारण ऊस हे पीक कमीत कमी 12 महिने किंवा 14 महिन्याच्या पुढे गेल्यानंतरच साखर कारखान्याला देण्याचं योग्य होतं. हा थोडा कमी वयाचा असला तरी यंदा पहिल्यांदा जे रिझल्ट आले ते अतिशय चांगले आलेले आहेत रिझल्ट. आणि मला असं वाटतं की हे जे AI टेक्नॉलॉजी जी आम्ही ऊसावर वापरली आता, ती चांगल्यापैकी सक्सेस झालेली आहे आणि इथून पुढं आपल्याला अजूनही चांगल्या प्रकारे सक्सेस होईल आणि मोठ्या प्रमाणात हे आपल्याला ही टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात द्यायला पाहिजे आणि तिथल्या साखर कारखान्यांनी याचा वापर केला पाहिजे. आज विस्माचे चेअरमन जे ठोंबरे साहेब आहेत की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विदर्भात, आपल्या मराठवाड्यात, त्यांच्या एरियात पाण्यावर काम केलेलं आहे, विशेषतः ड्रीपवर, याच्यावर. आणि एक अभ्यासक म्हणून त्यांचं एक चांगला नावलौकिक आहे. त्यांनी इथं आज कार्यशाळा लावली आणि मला वाटतं यातून आता आजपासून या टेक्नॉलॉजीची म्हणजे लोकांच्या टेक्नॉलॉजी नेण्याचे काम आजपासून सुरू होईल. किती साधारणपणे उत्पादन मिळालेलं आहे जे प्रयोग घेतलेले आहेत त्यामध्ये, आणि AI न घेतलेल्या ठिकाणी कशा स्वरूपाचे प्रयोग आहेत? आपले AI वर आधारित जे प्लॉट आहेत, 6 व्हरायटी आपण घेतल्या होत्या. 6 व्हरायटीचा यील्ड 104 पासून 150 टन प्रति एकर आहे. आणि नॉन AI जे प्लॉट आहेत आपले, ट्रॅडिशनल कल्चर पद्धतीनं जे आपण हे करतो, त्याचं उत्पादन जे आहे ते 48 टन पासून 68 टन पर्यंत आहे. त्यामुळे आपण बघतो की दुपटीनं आपल्याला हा AI वर आधारित जो प्लॉट आहे त्याचं उत्पादन मिळालं आहे. परंतु आपण शेतकऱ्यांना जे आता तंत्रज्ञान देणार आहे, 30% तरी त्यांच्या उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आपण कमीत कमी व्यक्त करतोय. आणि ते जे दादा म्हणाले तसं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी आम्ही आता सज्ज झालो. बऱ्याच वेळा छोटे प्लॉट असले की शेतकऱ्यांचा विश्वास जरा कमी बसतो. असं असलं तरी इथं माळेगावचे जे तावरे या खूप पूर्वीपासून ट्रस्टला ते सतत सोबत असतात आणि त्यांचा जो ऊस आम्ही बघितला आणि त्याचं जे ऊसाचं जे वजन असतं ते कांड्यांवर असतं. तर ते मी बघितल्यानंतर त्या कांड्या इतक्या एकसारख्या आहेत आणि खूप मोठ्या उंच आहेत. त्यामुळे माझ्या मते पुढच्या वर्षी जेव्हा तो 12 महिन्याच्या पुढे जाईल तेव्हा त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट असतील. कारण आत्ताच तो 6 महिन्याचा जरी असला तरी तो दिसताना 8-9 महिन्याचा दिसतो. कुठलीही टेक्नॉलॉजी म्हटलं की खर्च मोठ्या प्रमाणात येतो. तुम्ही आता 1000 शेतकऱ्यांना पायलट प्रोजेक्ट करता आहात. सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना परवडणार साधारण याचं आर्थिक गणित कसं असेल, काय सांगाल या संदर्भात? एकरी खर्च किती येईल किंवा शेतकऱ्यांनी घ्यायचं असेल तर कुठून घेऊ शकतो? कुठली टेक्नॉलॉजी नवी असती थोडीशी ती कॉस्टली वाटते शेतकऱ्याला, परंतु शेतकरी हा विचार करत नाही की ही हेक्टरवर आहे आणि हेक्टर नंतर तुम्ही एकरावर जर आलात आणि मिळणाऱ्या जर यील्डचा विचार केला वजनाचा, तर ते मला वाटतं नगण्य आहे. पण तरी तुम्ही पुढचं खर्च जे खर्च आता आपण प्रस्तावित केला आहे, म्हणजे आपण जे संशोधन हाती घेतलं मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड आणि जे आपले स्टार्टअप आहेत त्यांच्या मदतीनं अतिशय कमी दरात, म्हणजे हेक्टरी दादा म्हणाले तसं 25,000 रुपये आपण ह्या लेवलला आलंय. जे 1000 प्लॉट आपण केले ते 65,000 रुपये प्रति प्लॉट केले. परंतु आता जे शेतकऱ्यांना आपण देणार आहे ते हेक्टरी 25,000, म्हणजे एकरी 10,000 रुपये त्यांना खर्च येईल. त्याच्यामध्ये सेन्सर, IoT टूल्स सगळे येतील. वेदर स्टेशन हब अँड स्पोक मॉडेलला येईल, म्हणजे 25 शेतकऱ्यांचा मिळून एक क्लब होईल आणि ते हब अँड स्पोक मॉडेल आम्ही अंमलबजावणी राज्यभर करायचा विचार करतो. गेले 2-3 वर्ष झालं तुम्ही AI वरती काम करताय, परंतु सत्य नडेला यांनी कौतुक केलं, त्याच्यानंतर एक्सचे इलन मस्क यांनी कौतुक केलं. काय साधारण या पद्धतीनं आगामी शेती तुम्ही बघता आहात?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रात कशा पद्धतीने प्रभावी होईल असं इलॉन मस्क यांनी ट्विट केलं. त्याचा ॲग्रिकल्चरचा एक रेफरन्स आपल्या प्रोजेक्टचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला. सत्य नाडेलांनी हे 2 वेळा ट्विट केलं आणि ॲग्रिकल्चरची क्रांती जगात कशी होईल या सेक्टरबद्दल त्यांनी त्यांचं मत त्या ट्विटद्वारे केलं. तर मायक्रोसॉफ्ट असू देत किंवा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असू देत, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं KVK असू देत, आम्ही सगळ्यांनी एकच फोन केलेला आहे की कमीत कमी खर्चात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून द्राक्ष, केळी, म्हणजे बनाना आपण म्हणतो ते, पेरू, भाजीपाला, दादांनी तूर आणि कांदा उत्पादक शेतकरी. कांदा आणि तूर सुद्धा आम्ही घ्यायचा विचार केलेला आहे. म्हणजे पुढच्या प्रदर्शनात तूर तुम्हाला दिसेल. तूर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघू शकेल. आणि इथून पुढची जी शेती ते वाटप झाल्यामुळे अतिशय छोट्या छोट्या तुकड्यावर शेती आलेली आणि शेतकऱ्यांच्या मुलांना बऱ्याच वेळा नोकरी मिळत नाही. अशा वेळी त्याला परत शेतीवर यावं लागतं. कारण बाकी ज्या इतर जे देश आहेत त्या देशात शेती मोठी मोठी होत गेली आणि लोकांना जॉब मिळत असल्यामुळे शहरीकरण होत गेलं. आपल्याकडे शहरीकरण होतं आहे, पण त्याचबरोबर जॉब न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मुलं परत शेतीकडे येत आहेत आणि मग शेती न परवडल्यामुळे एक अस्वस्थता वाढलेली. पवारसाहेबांच्या नेतृत्वात पहिली क्रांती झाली. अन्नधान्य उत्पन्नात भारत अग्रेसर झाला, निघत करू लागला. आता दुसरी क्रांती ऊस शेतीच्या मार्फत होईल, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीचा परिप्रश्न. 60-65 दरम्यान मला वाटतं मेक्सिकन व्हरायटी येऊन गव्हाचं उत्पन्न वाढलं होतं. 40 सालाच्या दरम्यान आप्पासाहेब पवार या संस्थेचे चेअरमन त्यांनी इस्रायलला जाऊन ड्रीप इरिगेशन त्यांनी पाहिलं आणि इथं येऊन त्यांनी देशी बनावटीचं जे ड्रीप इरिगेशन आहे ते भवरलाल जैन यांना विनंती करून त्यांनी ते देशी बनावटीचं ड्रीप त्यांनी तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात ड्रीपची क्रांती झालेली आणि त्यात सुद्धा 40-50% पाणी वाचतंय. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात ही साधी टेक्नॉलॉजी सुद्धा गेल्या 40-45 वर्षात शेतकऱ्यांनी स्वीकारलेली नाही आहे. आता हळूहळू ते स्वीकारतील आणि मला वाटतं त्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण मोठी मोठी जी धरणं आहेत त्या धरणांना मुक्तपणे वेगवेगळ्या ह्याच्या पाण्याच्या स्कीम्स करून पाणी त्यातलं उपसलं जात आहे. आणि सांगायला थोडं मला खेद वाटतो की कुणीही कुठल्याही राज्यकर्त्यांनी पूर्वीसुद्धा नाही आणि आत्तासुद्धा नाही ते निर्णय घेत नाही आहेत की कुठलंही पाणी सरकारी असेल ते ड्रीपशिवाय वापरायचं नाही. आणि ते न घेतल्यामुळे नक्कीच पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं शॉर्टेज येणार आहे आणि अशा वेळी मला वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार. राज्य सरकारनं 500 कोटी तरतूद केलेली आहे याच्या शेतीसाठी. त्याचा किती फायदा होईल एक शेतीची क्रांती म्हणून मला माहीत नाही. शेवटचा शासकीय पैसा आहे त्यामुळे त्यांना त्या शासकीय चौकटीत बसून तो सगळा पैसा त्याप्रमाणे तो द्यावा लागेल आणि त्यात अनेक काही नियम असतील. ते नियम पुरे करत करत त्यांना तो पैसा शेतकऱ्यांपर्यंत द्यावा लागेल. परंतु आता मला माहीत नाही, त्यांना बसून त्यांना ते ठरवावं लागेल. तुम्ही अनेक वर्ष झालं शेतीमध्ये काम करता आहात. शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आधी होत होत्या, आताही होतं. त्याची नेमकी काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? कुठं शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे? मला नक्की सांगता येत नाही. कारण काय, मी पश्चिम महाराष्ट्रात वाढलेला शेतकरी आहे. पश्चिम महाराष्ट्रात मग तुम्ही जरी अगदी मान, खटाव, बारामतीचा जो दुष्काळी भाग म्हणा, इंदापूर किंवा हे जे तालुके दौंडपासून सगळे दुष्काळी बोलतो. म्हणजे अगदी नगर जिल्हा असेल किंवा यात सुद्धा खूप दुष्काळ असून सुद्धा तेवढ्या आत्महत्या झालेल्या दिसत नाहीत. त्याचं कारण मला असं वाटतं की त्यांना जे जोडधंदे दुधाचे असतील, आणखी कुठले जे जोडधंदे आहेत किंवा नोकरीची उपलब्धता असेल, त्यामुळे घरात एक सेकंड उत्पन्न त्यांना असल्यामुळे कदाचित आपल्या भागात हे आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. आणि हेच इतर जे भाग आहेत मराठवाडा किंवा विदर्भ यात जे आत्महत्या घडलेल्या आहेत, त्या मला वाटतं त्यांना उत्पन्नाचा दुसरा सोर्स कमी पडत असावा आणि शेतीतलं उत्पन्न त्यात बसत नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांची मानसिकता त्याप्रमाणे होत असेल. ठीक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.